नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मला. नुकताच 10 नोव्हेंबर रोजी झालेला पेपर 2 चे सामान्य विज्ञान या घटकाचे उत्तर आज आपण बघणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक 2 या जो पेपर झालेला आहे पेपर क्रमांक 2 त्यामधले आपल्याला सामान्य विज्ञान या घटकाचे प्रश्न बघायचे आहेत. यानंतर लगेच आपल्या चॅनलला गणिताचे प्रश्न किंवा सामाजिक शास्त्र झालं किंवा मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणचे लेक्चर सुद्धा लगेच अवेलेबल होणार आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला येणाऱ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात येईल. आणि आजचे आपले जे प्रश्न आहेत हे आपण सामान्य विज्ञानाचे प्रश्न घेणार आहोत. आणि प्रश्न जे आहेत हे अतिसंभाव्य आपण त्याचे उत्तर सांगणार आहोत. तर काही उत्तरांमध्ये कोणाला काहीही अडचणी असतील, काही कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही नक्कीच चॅटद्वारे सांगू शकता. पण लक्षात घ्या, ही एक अतिसंभाव्य उत्तरे आहेत. शिक्षण परिषद यापेक्षा काहीतरी वेगळी उत्तरं सुद्धा देऊ शकते. आपण प्रश्नांकडे वळूया लगेच. विज्ञानाचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 121 पासून विज्ञानाचे प्रश्न जे आहेत हे सुरू झालेले आहेत. हा जो सेट आहे सेटनुसार वेगवेगळा क्रमांक तुमचा असू शकतो. आता 121 क्रमांकाचा प्रश्न आहे जूल पर मीटर क्यूब हे एसआय एकक कशाचे आहे. आता बघा पर्याय दिलेले आहेत बल, दाब, संवेग आणि आवेग असे पर्याय आपल्याला इथे दिसतात. पण तुम्हाला माहिती असेल बलचं जे एकक आहे हे न्यूटन आहे आणि दाबाचं जे आहे हे पास्कल आहे. संवेगाचं सुद्धा जे एकक आहे हे केजी, तिथे केजी मीटर पर सेकंद असं याच्यामध्ये आपल्याला संवेगचं जे आहे इथे युनिट दिसते. आणि आवेगाचं सुद्धा हे एकक जे आपल्याला दिलेलं आहे हे आवेगाचं सुद्धा एकक नाहीये. म्हणजेच हे जे एकक आपल्याला दिलेलं दिसते हे एकक आहे एनर्जी डेन्सिटी, ज्याला आपण म्हणतो एनर्जी डेन्सिटी. ही जी संकल्पना आहे त्याचं ते एकक आहे. पण तुम्हाला दिलेल्या पर्यायांमध्ये कुठेही एनर्जी डेन्सिटी हा पर्याय नाहीये. त्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होण्याची निश्चितच शक्यता आहे. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पुढला प्रश्न आहे 122 क्रमांकाचा अतिशय सोपा असा प्रश्न आहे. स्टेट बोर्ड मधून ऍज इट इज प्रश्न घेतलेला आहे. ओझोन दिवस जो आहे हा केव्हा सुरू झालेला आहे. ओझोन सुरक्षा दिवस कधी साजरा करतात तर 16 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून पाळला जातो. नंतर तुम्हाला योग्य जोडा जुळवायचा आहे. हा सुद्धा प्रश्न जसाच्या तसा स्टेट बोर्ड मधून घेण्यात आलेला आहे. बघा संत्र जे आहे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे म्हणून संत्र्याचं कोणतं असेल जोडी तर ऍस्कॉर्बिक ऍसिड. दह्यामध्ये कुठलं असते माहितीच आहे. दुधामध्ये सुद्धा लॅक्टिक ऍसिड असते आणि दह्यामध्ये सुद्धा लॅक्टिक ऍसिड राहणार आहे. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आणि चिंचीमध्ये कोणतं असते तर टार्टारिक ऍसिड इथे असणार आहे. म्हणजेच 123 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर कुठलं आहे तर पर्याय क्रमांक 3. ओके, तुम्ही इथे बघू शकता पर्याय क्रमांक 3 हे जे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. संत्र्याचं ऍस्कॉर्बिक, दह्याचं लॅक्टिक, लिंबाचं सायट्रिक आणि चिंचीचं कोणतं असेल तर टार्टारिक. जसाच्या तसा प्रश्न आहे स्टेट बोर्ड मधनं घेण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. नंतर 124 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले दिसते लीड ऍसिड विद्युत घट हा कशामध्ये वापरतात, ज्याला आपण लीड ऍसिड सेल म्हणतो. लीड ऍसिड सेलच्या काही बॅटरीज असतात तर त्या बॅटरीज कशामध्ये वापरल्या जातात तर कारमध्ये किंवा ट्रकमध्ये त्या ज्या बॅटरी आहेत त्या वापरल्या जातात. आता बघा यापासून जी आहे ना बॅटरीज तयार होतात. म्हणजेच ज्या रिचार्जेबल असतात, ज्या नेहमी पुन्हा पुन्हा आपण चार्ज करू शकतो अशा काही बॅटरीज आहेत तर त्या कार किंवा ट्रक मध्ये वापरल्या जातात. तर 2 आणि 4 दोन्ही उत्तर असू शकतात. पण सध्या तरी आपण त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 घेणार आहोत. शिक्षण परिषद याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सुद्धा देऊ शकते. तर 2 आणि 4 पैकी आपण निवडलेलं उत्तर 4 आहे, पण 2 सुद्धा असू शकतो. नंतर अतिशय सोपा प्रश्न आहे 125 क्रमांकाचा पिंपळाच्या पानाचा शिरणव्यास काय असतो, वेनेशन. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेला याआधी सुद्धा विचारलेला आहे. तर कोणता असेल रेटिक्युलेट म्हणजेच जाळीदार शिरणव्यास असतो. पिंपळाचं पान बऱ्याच वेळेला आपण पुस्तकात ठेवून बघितलेलं आहे. तर जाळीदार शिरणव्यास तिथे आपल्याला तो दिसतो. नंतर 126वा प्रश्न आहे अर्गॉनचा अणुक्रमांक दिलेला आहे. थेट तुम्हाला अणुक्रमांक दिलेला आहे आणि त्याचं अचूक इलेक्ट्रॉनिक संरूपण तुम्हाला तिथे काढायचं आहे. इलेक्ट्रॉनिक संरूपण काय असेल सांगा 2,8,8 बरोबर. 126 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2,8,8 म्हणजे 8 आणि 2 10 आणि 8 18 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. 127 क्रमांकाचा प्रश्न आहे जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलन तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला एखादी ध्वनीची तरंग जाते तर त्यामध्ये संपीडन आणि विरलन अशा 2 घटक घडतात. म्हणजे कॉम्प्रेन्शन आणि रेअर फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो. तर विरलनात काय असते तर विरलनात दाब हा नेहमी कसा असतो कमी असतो. ओके, संपीडन जर झालं तर दाब जास्त असतो आणि विरलन मध्ये दाब हा काय असेल कमी असेल. पुढल्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण.
पुढला प्रश्न बघा कुठला आहे. पुढला प्रश्न आहे पेशी विभाजनाच्या 128 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्र विभाजन, ज्याला आपण मिओसिस म्हणतो. तर मिओसिस या पद्धतीमध्ये, या स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते. तर गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल ही कोणत्या स्टेजला होते, ती स्टेज आपल्याला विचारलेली आहे. तर याचं उत्तर असेल पॅचिटिंग. पॅचिटिंग ही जी स्टेप आहे याच्यामध्ये गुणसूत्र जे आहेत अदलाबदल केली जाते. गुणसूत्रांची अदलाबदल इथे आपल्याला होताना दिसते. 129 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयुग असेंद्रिय संयुग आहे. अतिशय सोपा पण बऱ्यापैकी कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा दिलेला आहे. असेंद्रिय संयुग म्हणजे असं संयुग की जे जिवंत घटकांपासून तयार झालेलं नसते किंवा ज्याच्यामध्ये कार्बन नसतो. तर यापैकी कशामध्ये कार्बन नसतो हे माहिती आहे तुम्हाला. पाण्यामध्ये कार्बन नसतो, कारण पाणी म्हणजेच H2O, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजनच असणार आहे. पुढला आहे 130 क्रमांकाचा प्रश्न बघा. थीटा हा दोन प्रतलातील आरशांमधील कोण आहे जर n एवढ्या प्रतिमांची संख्या या सूत्राने मिळवली जाते. आता हा सुद्धा प्रश्न थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला इथे संभ्रम निर्माण करताना दिसतोय. पहा, यामध्ये n ची संख्या आपण कशी काढतो बघा. प्रतिमांची संख्या आपण कशी काढणार. n = 360 भागेला थीटा वजा 1 असं आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. n म्हणजे तिथे जी प्रतिमा आहेत, प्रतिमांची संख्या असते. आता या फॉर्म्युल्यावरून जरी आपण गेलो आणि थीटाला जरी आपण मल्टिप्लाय करून घेतलं, 360 वजा थीटा भागेला थीटा = n, म्हणजेच n थीटा = 360 वजा थीटा असा तरी याचा फॉर्म्युला येईल. म्हणजेच n थीटा = 360 मायनस थीटा हा तरी फॉर्म्युला असता तरीच बरोबर असतं. पण इथे कोणत्याही पर्यायांमध्ये आपल्याला तो पर्याय दिसत नाहीये. म्हणजेच हा पर्याय कशामध्येच नसल्यामुळे आपला हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे विज्ञानाच्या आतापर्यंत 2 असे प्रश्न आहेत, एक पहिला आणि एक हा 130 नंबरचा. हे कॅन्सल होण्याची शक्यता आहे कारण पर्यायामध्ये कुठेही असं दिलेलं नाहीये. ओके, आपण जाऊया प्रश्न क्रमांक 131. प्रश्न क्रमांक 131 बघा. समुद्र काकडीचा म्हणजे सी कुकुंबरचा जो अंतर्भाव आहे हा कशामध्ये केला जातो. सी कुकुंबर माहिती आहे सर्वांना, कशामध्ये येते तर इकॅनोडर्मॅटा. आता यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले असतील की पॉरिफेरामध्ये येतो की इकॅनोडर्मॅटा. तर सी कुकुंबर कशामध्ये येईल, इकॅनोडर्मॅटामध्ये येणार आहे. पित्तळ अतिशय महत्वाचा आणि या अगोदर सुद्धा अगोदरच्या टीईटीच्या परीक्षेला असाच्या असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर पित्तळ हे कशाचं आहे माहिती आहे आपल्याला. पित्तळ हे कॉपरचं संमिश्रण आहे आणि कॉपर आणि झिंकचं. ओके, तर माहिती आहे सर्वांना. कॉपरचे संयुग आपल्याला लक्षात ठेवायचेच होते कारण कॉपरचे सर्व जे संमिश्रण आहेत हे महत्वाचे असणार आहेत. नंतर 133 क्रमांकाचा प्रश्न. 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20 डिग्री पासून 80 डिग्री पर्यंत वाढवले तर लांबीतील बदल किती आहे. वापरलेल्या धातूच्या दांड्याचे राशीय प्रसरण गुणांक हा 12 × 10⁻⁶ प्रति डिग्री सेल्सिअस असा आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्ड मधूनच आलेला दिसतोय. स्टेट बोर्ड जे आहेत आपले जे पाठ्यपुस्तके आहेत तर त्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा प्रश्न जसाचा तसा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला त्याचा तिथे आपल्याला मिळतो. बघा, याचा फॉर्म्युला कुठला असेल हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर फॉर्म्युला कोणता असेल बघा. लांबी मधला बदल = दिलेली लांबी म्हणजे मूळ लांबी जी आहे ती मूळ लांबी गुणेला तापमानातील बदल गुणेला जो तुम्हाला प्रसारण गुणांक दिलेला आहे तो. एल म्हणजेच काय आहे याच्यामध्ये तर लांबी मधला बदल आणि हे काय आहे तर ही मूळ लांबी आहे आणि टी म्हणजे तापमानामधला बदल आणि अल्फा म्हणजे काय आहे प्रसारण गुणांक. आता यामध्ये जर तुम्ही जे आहे इथे दिलेले काही जे 20 डिग्री 80 डिग्री हे जर काही तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर आपलं 133 क्रमांकाच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे हे येते पर्याय क्रमांक 3 7.20 × 10⁻⁴ हे सर्व तुम्हाला व्हॅल्यूज टाकून करावं लागेल. आता सध्या आपलं हे जे सेशन आहे यामध्ये फक्त आणि फक्त आपण उत्तर घेत आहोत. तर यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला ते उत्तर जे आहे ते मिळून जाईल. पुढला प्रश्न हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे. बघा, गांडूळ 134 क्रमांकाचा प्रश्न. गांडूळ या प्राण्यामध्ये रिकामी जागा याच्याद्वारे हालचाल होते. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे आणि अतिशय कन्फ्युज करणारा असा प्रश्न आहे. बघा, कुठला आहे सुडोपोडिया पॅरापोडिया सिटी सकर की ट्यूबफिट. तर काय असेल याचं सिटी. थ्रेड लाईक स्ट्रक्चर की ज्याने गांडूळ हे जे आहेत हे प्रवास करतात किंवा गांडूळचे लोकोमोशन ज्याने होते. लोकोमोशन कशाने होते तर सिटी याने याची लोकोमोशन जे होणार आहे हे थ्रेड लाईक एक स्ट्रक्चर असतं.
पुढचा आहे 135 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? राजधातू म्हणजेच काय? असे धातू की ज्याला रस्ट होत नाही, जे गंजत नाहीत असे धातू. तर कोणतं आहे बघा? एयू पण आहे, एजी पण आहे आणि प्लॅटिनम पण आहे, फक्त निकेल नाहीये. तर निकेल हा आपला यामधला योग्य पर्याय असेल. निकेल हा राजधातू नाही. नंतर 136 क्रमांकाचा प्रश्न, नादकाठांच्या भुजंगाच्या दोलनाची वारंवारिता. वारंवारिता तर माहितीच आहे आपल्याला. वारंवारिता कोणत्या एककात मोजली जाते? हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते? तर हर्ट्झ मध्ये मोजली जाणार. पुढे 137 क्रमांकाचा प्रश्न, याद्वारे मुळाकडून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या सर्व भागाकडे पोहोचवले जातात. हा एवढा सोपा प्रश्न होता की ज्यांनी विज्ञान कधी वाचलं नसेल त्यालाही कदाचित जमेल. बघा, सरळ सरळ दिलेलं आहे पाणी आणि क्षार. पाणी म्हणजेच काय? जल. तर कशाद्वारे जाईल? जलवाहिन्या. बरोबर. कोणत्या याच्याद्वारे जात असते? तर जलवाहिन्यांद्वारे पाणी आणि क्षार जे आहे हे प्रसारित केला जाते सर्व भागांकडे. पुढला जो आपल्याला दिलेला स्तंभ आहे 138 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे भौतिक गुणधर्म आहेत आणि त्या भौतिक गुणधर्माला विसंगत म्हणजे कोणता एक्सेप्शन आहे, कोणता अपवाद आहे हे आपल्याला तिथे ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 138 बघा, कठीणपणा. सर्व धातू कठीण असतात, कोणता सोडून? सोडियम सोडून. सर्व धातू कठीण असतात पण कोणता सोडून? सोडियम सोडून. सगळे धातू विद्युतचे वहन करतात, फक्त कोणता करत नाही? तर शिसे करत नाही. लीड हा विद्युतचं वहन करणार नाही. सगळ्या धातूंचे उच्च द्रवणांक व उच्च उत्कलनांक असतात, कोणता सोडला? तर पारा सोडला तर. बरोबर. कोणता सोडला? तर पारा. सगळ्या याची घनता जास्त असते, फक्त कोणाची कमी असते? लिथियमची कमी असते. बरोबर. तर पर्याय क्रमांक 2 हे जे आहे याचं उत्तर असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 2 हे जे आहे इथे आपल्याला याचं उत्तर दिसते. ओके. पर्याय क्रमांक 2. आता पुढला प्रश्न आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 139. जेव्हा पट्टी चुंबक त्याच्या अक्षास लंब असे दोन ठिकाणी असा कापला तर सारखे तुकडे होतात. एकूण तयार झालेला ध्रुवांचा अंक हा पट्टी चुंबक अनुक्रमे किती असतील? आता तुम्हाला एक बार मॅग्नेट दिलेला आहे, जो बार मॅग्नेट तुम्हाला दोन ठिकाणी कापायचा आहे. किती मॅग्नेट तयार झाले? 1, 2 आणि 3. किती मॅग्नेट तयार होतात? 3 मॅग्नेट तयार होतात. आणि ध्रुव किती असतील? एका मॅग्नेटचे 2 ध्रुव, म्हणजे हा एक, 2, 2 4 आणि 2 6. 6 ध्रुव तयार होतील आणि 3 काय तयार होणार आहेत? तिथे मॅग्नेट तयार होणार आहेत. बरोबर. एक मॅग्नेट तुम्हाला 2 ठिकाणी कापायला सांगितला, वेगळं काहीही नाहीये. ओके. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 140 क्रमांकाचा प्रश्न बघा, कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते? कोणतं असं विकार आहे की ज्याच्यामुळे अमिनो आम्लामध्ये रूपांतर होते? तर हे ट्रिप्सिन. माहितीये आपल्या पाचक ज्यूस जे असतात, डायजेस्टिव्ह ज्यूस, यामध्ये ट्रिप्सिन हे विकार आपल्याला आढळते. तर ट्रिप्सिनमुळे काय होते? तर प्रथिनांचं रूपांतरण केल्या जाते. ओके. नंतर लायपेजमुळे माहितीये तुम्हाला फॅट्स आणि अमायलेज मध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहे त्याचं पचन केलं जाईल. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ओके. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बघा, पुढल्या प्रश्नांमध्ये काही समस्थानिके दिलेली आहेत, आयसोटोप्स दिलेली आहेत आणि त्या आयसोटोप्सची तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. ओके. 141 क्रमांकाचा प्रश्न आहे, आयसोटोप्स दिलेली आहे. बघा, युरॅनियम जो आहे, युरॅनियम कशासाठी वापरला जातो? वीज निर्मिती. ओके. ऍटॉमिक पॉवर स्टेशन जे आहेत त्यामध्ये युरॅनियम वापरला जातो. कोबाल्ट कशासाठी वापरतात माहिती आहे आपल्याला? कोबाल्टचा उपचार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी कोबाल्ट. आयोडीन सुद्धा माहिती आहे, थायरॉइड ग्रंथी, आयोडीनच्या कमतरतेमुळेच थायरॉइड होतो. नंतर कार्बन सुद्धा माहिती आहे, जीवाश्मांचं वय. कार्बन डेटिंग करण्यासाठी आपण कार्बनचा उपयोग हा करणार आहे. म्हणजेच आपला याचा 141 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, 2, 1, 4 आणि 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे जे आहे याचं हे उत्तर असणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. पुढला प्रश्न बघा, 142 क्रमांकाचा प्रश्न, जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तर तिचे त्वरण किती आहे? स्थिर वेगाने गतिमान आहे म्हणजे तिच्या वेगामध्ये बदल झाला का? आता त्वरण म्हणजेच काय असते सांगा? त्वरण म्हणजेच काय असते? वेगातील बदल. त्वरण म्हणजेच वेगातील बदल भागेला वेळ. आता एक लक्षात घ्या, जर ती वस्तू स्थिर आहे, स्थिर वेगाने चालत आहे म्हणजे तिच्या वेगात बदल झाला का? नाही. मग वेगात बदलच नाही झाला तर हे जी वरची संकल्पना आहे ही शून्य आहे, त्यामुळे तिथे वेगामध्ये बदल झालेला नाही. ओके. त्वरणचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. त्वरण म्हणजेच काय असते? तर वेगातील बदल. त्वरण म्हणजेच काय? तर वेगातील बदल भागेला वेळ. आता वेगात बदल झाला का? जर ती एका स्थिर गतीने जर चालते तर वेगात बदल झाला का? नाही. मग ही जर वरची संकल्पना इथे आपल्याला 0 दिसते तर भागेला वेळ जर दिला म्हणजे 0 आहे, म्हणजे त्वरण काय असेल? 0 आहे. 0.
143 बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती ही कीटकभक्षी आहे? कीटकभक्षी वनस्पती आपण या आधी सुद्धा पाठ केलेले आहेत. काय असेल तर ड्रॉसेरा. बरोबर, ड्रॉसेरा, अमरवेल जी कीटकभक्षी वनस्पती इथे आपल्याला सांगितलेली आहे. दिलेल्या समरूपामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया घडते? आता CaCO3 याच्यापासून आपण CaO आणि CO2 तयार केलं, म्हणजेच जो दिलेला रिएक्टंट होता अभिक्रियाकारक त्याच्यापासून आपण 2 प्रोडक्ट तयार केले. म्हणजेच कोणती रिएक्शन आहे रे? अपघटन. कोणती रिएक्शन आहे? अपघटन. अपघटन म्हणजे एका घटकाचे 2 घटकांमध्ये केलेलं विभाजन म्हणजेच अपघटन. 145 क्रमांकाचा प्रश्न बघा इथे. 145 क्रमांकाचा प्रश्न, पुरुषामधील स्वरतंतूची लांबी L1 आहे, स्त्रियांमधील L2 आणि लहान मुलांसाठी L3, तर त्यातील संबंध लक्षात ठेवायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे जसं स्वरतंतू कशामध्ये सर्वात जास्त असतो तर पुरुषांमधला सर्वात लांब असतो स्वरतंतू, नंतर स्त्रियांमध्ये आणि नंतर लहान मुलांमधला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे जे आहे याचं हे उत्तर असेल. नंतर 146 क्रमांकाचा प्रश्न, ऍडिनाइन आणि ग्वानिन हे रिकामी जागा आहेत. आता हे माहिती आहे आपल्याला, प्युरिन्स आणि पायरिडिन्स असे 2 प्रकार पडतात. तर प्युरिन्स कोणते कोणते असतात तर A आणि G हे जे असतात हे आपले प्युरिन्स आहेत, आणि T, C आणि G हे काय असतात आपले तर पायरिडिन्स असतात. म्हणजेच आता याच्यामध्ये आपल्याला ऍडिन आणि ग्वानिन विचारलेलं आहे, म्हणजेच कुठलं उत्तर असेल तर पर्याय क्रमांक 1 प्युरिन्स. ऍडिनिन आणि ग्वानिन काय आहे तर प्युरिन्स असणार आहेत. नंतर 147 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे काय विचारलेलं आहे बघा. 147 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानांतील रंगके द्रावणातील विद्राव्यतेनुसार वेगळी केली जातात? म्हणजेच आपल्याला इथे हिरव्या पानातील जी रंगके आहेत, रंगके म्हणजेच क्रोमा म्हणजेच क्रोमॅटोग्राफी हे तुम्हाला इथे दिसते. क्रोमा म्हणजेच रंग आणि क्रोमॅटोग्राफी म्हणजेच त्यांचे जे रंगद्रव्य आहेत ते विद्राव्य केली जातात. हे तुम्हाला यावरून लॉजिकली हा प्रश्न सोडवता येतो. ओके. नंतर 148 क्रमांकाचा प्रश्न इथे आपल्याला बघायचा आहे. 148, जर N संख्या असलेली बॅटरी प्रत्येकी विभवांतर V असलेल्या एकसरीत जोडलेल्या तर निव्वळ विभवांतर किती असेल? निव्वळ विभवांतर म्हणजे नेट जे व्होल्टेज आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. एकसर जोडणीत जोडलेलं आहे, एकसरीत जोडलेला आहे, म्हणजेच एकाला एक त्या बॅटरीज ज्या आहेत हे इथे लावलेल्या आहेत. म्हणजेच याचं उत्तर कोणतं असेल तर N मल्टिप्लाइड बाय V. व्होल्टेज जे आहे हे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 149, या जीवाणूमुळे शिजवलेले अन्न खराब होते. जसाच्या तसा प्रश्न आलेला आहे. याआधी आपल्याला MPSCच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न आलेला दिसतो. ऍज इट इज प्रश्न आलेला आहे, शिजवलेलं अन्न खराब होण्यासाठी कोणता बॅक्टेरिया हा तिथे जबाबदार असेल तर कोणता असतो? क्लॉस्ट्रिडियम. बरोबर, क्लॉस्ट्रिडियम हा बॅक्टेरिया जो आहे हा तिथे, हा जीवाणू तिथे त्याला जबाबदार असेल. 150 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जातात? कपडे धुण्याचं साबण माहिती आहे आपल्याला. कपडे धुण्याच्या साबणामध्ये कोणत्या वापरतात तर असं बेस वापरतात की ज्याच्यामध्ये सोडियम असेल. सोडियम कशामध्ये? NaOH. तर NaOH हे याचं आपलं दिलेलं उत्तर असणार आहे. आता आपण संपूर्ण जो विज्ञानचा पेपर पाहिला त्यामध्ये 2 असे प्रश्न आहेत की जे तुमचे कॅन्सल होण्याची शक्यता आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा सुद्धा संभ्रम असेल, जर कॅन्सल झाले तर आम्हाला फायदा होईल की तोटा. आता ते यावर अवलंबून असेल की तुम्ही ते प्रश्न सोडवलेले आहे की नाही, अटेंड केलेले आहेत की नाही, यावर ते निश्चितच अवलंबून असणार आहे. तर संभावना आहे कॅन्सल होण्याची, पण कॅन्सल होतील नाही होणार हे सर्व काही जे आहे हे शिक्षण परिषदेद्वारे जे उत्तरं देण्यात येतील त्यावर ते अवलंबून असणार आहे. ओके. आपण इथे अतिसंभाव्य उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच जर यानंतरही तुम्हाला गणिताची उत्तरं पाहायची असतील, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणचे सुद्धा उत्तरं जर बघायचे असतील किंवा समाजशास्त्राचे जे उत्तरं बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण येणारे जे उत्तर आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. आणि ही जी उत्तर आहेत ही एक अतिसंभाव्य उत्तर आहे, हे अगोदरच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. शिक्षण परिषदेद्वारे या उत्तरांमध्ये काही बदल केला जाऊ शकतो. ओके, थँक्यू.